हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे प्रभुपदा प्रभुपदा प्रभुपद जय प्रभुपद गुरुदेव गुरुदेव निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि हरि नाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। हरे कृष्ण। श्री उपनिषद कक्षेमध्ये सर्व भक्तांचं स्वागत आहे। आपण मंत्र 14 पर्यंत चर्चा केली। आज आपण मंत्र 15 श्री उपनिषद मंत्र 15 पासून चर्चा करणार आहोत। या मंत्र 15 ची चर्चाच्या पहिले आपण प्रार्थना म्हणूया, कारण आता जे आपण चर्चा करणार आहोत ते प्रार्थनेचाच विभाग आहे, जेणेकरून या प्रार्थना समजण्यासाठी आपण आपल्या प्रार्थना सहृदय करूया। ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरुः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता
श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगे राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आतापर्यंत आपण जे आहे मंत्र 14 पर्यंत श्री उपनिषदचे चर्चा केलेली आहे। तर सुरुवातीचे ईशस्तुतीपासून मंत्र 8 पर्यंत याच्यामध्ये आपण एक विशेष दृष्टिकोन बघितला, ज्याच्यात आपण ईशस्तुतीमध्ये परमपुरुषाबद्दलच्या ज्ञानाचा आधार काय आहे याची चर्चा केली। मंत्र 1 ते 3 मध्ये आपण जे प्रत्येक व्यक्तीसाठी जीवात्म्यांसाठी काय पालन केलं गेलं पाहिजे, काय दृष्टिकोन आहे तो पालन करण्याचा, तो आपण समजून घेतला। मंत्र 4 ते 8 आपण बघितलं होतं कशा प्रकारे महाभागवताच्या दृष्टिकोनाची चर्चा, ज्याच्यामध्ये मंत्र 4 आणि 5 जे आहे ते परमपुरुषाच्या ज्ञानासंदर्भात अर्थात त्याचा जो दृष्टिकोन आहे त्याचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। आणि मंत्र 6 7 आणि 8 याच्यामध्ये ही जी आध्यात्मिक दृष्टिकोन आहे त्याचं ज्ञान आणि त्याचं कसं पालन केलं गेलं पाहिजे त्याची चर्चा येते। त्याच्यानंतर आपण जे आहे मंत्र 9 ते 14 मध्ये काय निर्देश आहेत, काय मार्गदर्शिका आहे त्याची चर्चा केली, ज्याच्यात मंत्र 9 10 आणि 11 हे ज्ञानासंदर्भात मार्गदर्शन करतात आणि मंत्र 12 13 आणि 14 जे आपण साधना करायची पालन करायचे त्याच्याबद्दल मार्गदर्शन करतात। अशा प्रकारे आपण ईशस्तुतीपासून मंत्र 14 पर्यंत चर्चा केली। आता ज्या पुढच्या 4 मंत्रांची आपण चर्चा करणार आहोत ह्या 4 प्रार्थना आहेत आणि या प्रार्थनाही मंत्र 15 आणि 16 या ज्ञानाच्या संदर्भात प्रार्थना आहेत आणि 17 आणि 18 आपण काय पालन केलं पाहिजे त्या संदर्भात प्रार्थना आहेत। अशा प्रकारे आपण जे आहे हे 4 मंत्रांची चर्चा करणार आहोत। आता आपण मंत्र 15 पासून सुरुवात करूया। अर्थात इथे भगवंतांना प्रार्थना केली जाते की त्यांनी आपल्याला प्रकट करावं। तर या मंत्रामध्ये जे आहे
10 परिच्छेद आहेत. पहिल्या परिच्छेदामध्ये आपण कशा प्रकारे कृष्ण जे आहेत ते ब्रह्म आणि परमात्मा याचेही आधार आहेत, याची आपण चर्चा करणार आहोत. परिच्छेद 2, 3, 4, 5 अर्थात पुढचे 4 परिच्छेदांमध्ये या मंत्रामध्ये जे दिलेले सत्य धर्माय दृष्टये, अर्थात कशा प्रकारे ब्रह्मस्तराच्या पलीकडे जे आहे भगवंत आपल्याला प्रकट करतात त्याचं स्पष्टीकरण आहे. आणि परिच्छेद 6, 7, 8, 9, 10 अर्थात पुढचे 5 परिच्छेद जे आहे त्याच्यामध्ये हे भगवंतांबद्दलचं जे साक्षात्कार प्रकटीकरण आहे ते केवळ भक्तीद्वारेच प्राप्त होऊ शकतं, याची आपण चर्चा करणार आहोत. अशा प्रकारे आपण जे आहे 10 परिच्छेद आहे, आपण बघू की आपण काय काय चर्चा करू शकतो त्यानुसार. जर पूर्ण झाला म्हणतं तर ठीक, नाही तर उर्वरित आपण उद्याच्या कक्षेमध्ये याची चर्चा करूया. मंत्र 15. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापि हितं मुखं तत्त्वं पुषन् अपारुणु सत्यधर्माय दृष्टये. इथे कीर्तन तू वैष्णव कोण वाचेल बघा. अं, अक्षय वाळुसकर म्हणजे हॅलो, हरे कृष्णा प्रभूजी. हा प्रभूजी भाषांतर वाचा. आवाज येतोय माझा प्रभूजी? हा येते येते आवाज, वाचा. हो. हे भगवान, हे सर्व जीवांचे पोषण करता आपले खरे मुख आपल्याला दीप्तिमान तेजामुळे झाकले गेले आहे. कृपया ते आवरण दूर करा व आपल्या शुद्ध भक्ताला दर्शन द्या. तात्पर्य वाचायचं. हा, तात्पर्य वाचा. पहिला परिच्छेद. तात्पर्य भगवद्गीतेत 14.27 भगवंतांनी ब्रह्मणो हि अधिष्ठामः वेदस्य च अनवस्य च धर्मस्य सुखस्य असणाऱ्या अव्यय आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे. धन्यवाद. तर इथे जे परमात्मा आहे व भगवान हा हे जो एक अंतिम सत्य. थोड्या वेळाने वाचू आपण ते. तर हा जो परिच्छेद आपण बघतो, सुरुवातच ह्या मंत्रासाठी जी आहे प्रभुपादजींनी 14व्या अध्यायातला हा अंतिम श्लोक जो आहे त्याच्याद्वारे अर्थात सांगतायत कशा प्रकारे भगवंतांनी त्याच्या शरीरातून बाहेर निघणाऱ्या तेजाचे वर्णन. तर अर्थात सामान्यतः जी धारणा असते लोकांना की ही ब्रह्मज्योती किंवा जे तेज आहे ते अंतिम लक्ष्य आहे, असे बाहेरच्या किंवा जे लोक भक्ती मार्गामध्ये नाही आहेत, जे प्रमाणित संप्रदायात नाही आहेत, तर त्यांना अशा प्रकारची धारणा असते किंवा ज्यांना भगवान तत्वाचं ज्ञान नाही, तर अशी लोक निश्चित रूपाने या भगवंतांच्या अंगकांतीला त्यालाच परम सत्य समजतात. तर त्याला परम सत्य समजण्याचा अर्थ काय की भगवंतांचं व्यक्तिमत्व नाहीये, त्या भगवंतांच्या व्यक्तिमत्वाला ते नकारतात. अर्थात भगवंतांच्या व्यक्तिमत्वापासून जे तेज आहे त्याच्या पलीकडे त्यांना ज्ञान नसतं. त्यामुळे ते समजवायसाठी प्रभुपादजींनी जे आहे इथे
ह्या भगवद्गीतेच्या श्लोकाला उद्धृत केलंय. तर जेव्हा ब्रह्मची चर्चा केली जाते तर त्याच्यामध्ये कशा प्रकारे अमृतत्व, अव्ययत्व, शाश्वतता आणि आनंद हे असतं ते इथे सांगण्यात आले. अर्थात हे जे ब्रह्मचा स्तर आहे हा आध्यात्मिक साक्षात्काराची सुरुवात आहे. आणि आपण सुरुवातीला काही मंत्रांमध्ये चर्चा केली, जिथे आपण श्रीमद भागवतमचा श्लोक बघितला होता. वदंती तत्तत्वविदस्य ज्ञानमद्वयं ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते. आणि जेव्हा ह्या सुरुवातीच्या स्तरापासून व्यक्ती जे आहे त्याच्या पुढचा दुसरा जो स्तर आहे तो आहे परमात्मा. अर्थात आध्यात्मिक साक्षात्कारात परमात्मा साक्षात्कार हा दुसऱ्या स्तराचा साक्षात्कार आहे. आणि सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट, सर्वोच्च जो स्तर आहे तो आहे भगवंतांना पूर्ण पुरुषोत्तम भगवान ह्या रूपाने साक्षात्कार करणं. अर्थात ज्याला सर्वोच्च साक्षात्कार प्राप्त झालाय त्याला अन्य जे पहिल्या आणि दुसऱ्या स्तराचे साक्षात्कार आहेत, अर्थात ब्रह्म साक्षात्कार आणि परमात्मा साक्षात्कार, तोही त्याला प्राप्त झाला आहे हे समजायचं. भगवद्गीतेत भगवंत सांगतात कशा प्रकारे त्यांच्या दोन ज्या शक्ती आहेत, परा आणि अपरा शक्ती, अर्थात ह्या परा आणि अपरा शक्तीद्वारे या जगामध्ये आपण सर्व काही बघतो. या दोन शक्तीचं ते प्रकटीकरण आहे. आणि त्या दोन्ही शक्ती भगवंताच्या आहेत. ते स्पष्टीकरण देतं की कशा प्रकारे ह्या जगामध्ये असं काहीच नाहीये जे भगवंतांच्या शक्तीखेरीज दुसरं काही आहे. तर जेव्हा एक जीवात्मा जो बद्ध अवस्थेमध्ये आहे, आध्यात्मिक ज्ञानाच्या सांगोपनात लागतो, तो निश्चित रूपाने तो त्याचा जो भौतिक स्तर आहे भौतिक जगामध्ये त्याच्यावरून त्याची उन्नती व्हायला लागते, प्रगती व्हायला लागते. आणि जेव्हा ती प्रगती ब्रह्मस्तरापर्यंत येते तर त्याला ब्रह्म साक्षात्कार म्हटलेले आहे. अर्थात आध्यात्मिक साक्षात्काराचा पहिला स्तर. तर निश्चित रूपाने ही जी अवस्था आहे ही भौतिक स्थितीहून परे आहे, अर्थात त्याच्याहून उच्च स्तरावरती आहे. पण हे परिपूर्ण अवस्था नाहीये हे समजणं गरजेचं आहे. अन्यथा व्यक्ती जे आहे त्या ब्रह्मस्तरावरती राहू शकतो आणि हळूहळू जे आहे क्रमशः तो परमात्मा साक्षात्काराला प्राप्त करू शकतो आणि नंतर भगवान साक्षात्कार. आणि अशी खूप उदाहरणं आहेत. तर चतुष्कुमार जे आहे ते अशा प्रकारे ब्रह्म साक्षात्काराच्या स्तरावरती होते, पण ते हळूहळू जे आहे ते भगवत भक्तीमध्ये लागले. किंजल कमिष तुलसी मकरंद वायू. आता ते भगवंतांच्या चरण कमलाची जी तुलसी आहे त्याच्या सुगंधाने भगवंतांच्या कृपेने जे आहे त्यांना भक्ती मार्गात ते आले. जो व्यक्ती आपणाला अशा ब्रह्मच्या अर्थात हे जे निर्विशेष धारणा आहे त्याच्याहून वर नेऊ शकत नाही आणि स्वतःला ते विमुक्त मानिनहा अर्थात स्वतःला ते मुक्त समजतात, अशा लोकांना जे आहे ते त्यांचं पतन होण्याची संभावना असते. पतंत्यधो अनादत युष्मदांग्रयः. का तर अशा लोकांची जी बुद्धी आहे ती पूर्णपणे शुद्ध नसते, कारण त्यांना भगवंतांच्या चरण कमलांप्रती सन्मान नाहीये, आदर नाहीये. तर त्यामुळे
वैदिक भाष्यामध्ये सांगितलंय, रसो वै सहा रसम हि एवायम लब्ध्वानंदी भवती. तर अर्थात भगवंत जे आहे या सर्व रसांचे अ, आगार आहेत आणि त्यामुळे भगवंत जे आहेत या रसांच्या माध्यमाद्वारे, वेगवेगळ्या रसांद्वारे ते आदान प्रदान करतात आणि त्याच्याद्वारे लब्ध्वानंदी ते आनंद प्राप्त करतात. तर अर्थात लब्ध्वानंदी भवती हे तैत्तरीय उपनिषद सांगितलंय की भगवंतही अशा प्रकारे रसांच्या आदान प्रदानामध्ये स्वतःला एक दिव्य आनंदाची अनुभूती करतात. ते आपल्याला कसं समजतं, तर आध्यात्मिक जगामध्ये जे आहे हे चार रस जे आहेत, पाच रस असतात. त्यातला विशेष रूपाने शांत रस जो आहे त्याच्यावरती जे सेवक आहेत, जे सेवा करण्यास उत्सुक आहेत, सेवेच्या द्वारे आदान प्रदान करू इच्छितात, तर त्यांच्यासाठी दास्य रस, सख्य रस, वात्सल्य रस आणि माधुर्य रस. या वेगवेगळ्या रसांमध्ये जे आहे भगवंतांशी ते आदान प्रदान करतात आणि त्याच्यात जे आहे ते दिव्य अनुभूती, दिव्य आनंदाची अनुभूती करतात. तर अर्थात जे कोणी भक्तिमय जीवनाचं पालन करतात, निश्चित रूपाने त्यांना या शाश्वत आनंद, शाश्वत जीवन आणि शाश्वत रूपाने जे आहे ते कुठल्याही प्रकारचं व्यय होणार नाही किंवा नाशवान नाही, अशा जीवनाची प्राप्ती करतात. बघितलं तर शास्त्रात सांगितलंय सर्वम खलु इदम ब्रह्म, किंवा प्रत्येक व्यक्ती जे आहे ते निश्चित रूपाने ब्रह्म आहे, ब्रह्म आहेत. पण तरी समस्या ही आहे की ह्या जगामध्ये ते ह्या हेतूने आलेत कारण त्यांना भौतिक प्रकृतीवरती स्वामित्व गाजवायचं आहे. पण जेव्हा प्रकृतीच्या संसर्गामुळे भुंगते प्रकृतीजान गुणान कारणम गुणसंगस्य, अर्थात अशा प्रकारे गुणांच्या संघामुळे जे आहे हे जीवात्मा अशा प्रकारे भौतिक जगावरती नियंत्रण प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा तो कृष्ण भावनामृतामध्ये भगवत सेवेत संलग्न होतो, तर तो लगेच एक आध्यात्मिक स्थितीला प्राप्त करतो आणि त्याची जी चुकीची इच्छा आहे की भौतिक प्रकृतीवरती नियंत्रण करायची, त्या इच्छेपासून तो मुक्त होतो. तर हे कसं संभव आहे, भक्तिमय जीवनात कशा प्रकारे त्याने संलग्न व्हायला पाहिजे? तेव्हा प्रल्हाद महाराज सांगतात, श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. इति पुंसा, या प्रकारे जे प्रत्येक व्यक्तीने प्रत्यक्ष रूपाने भगवंतांच्या भक्तीमध्ये लागलं पाहिजे आणि प्रत्येक जे ह्या नवविधा भक्ती आहेत, प्रत्येक विधीचे आचार्य आहेत, कशा प्रकारे त्यांनी त्या भक्तीच्या विधीमध्ये परिपूर्णत्व प्राप्त केलं, तर त्यांच्या आदर्श उदाहरणाने आपणही शिकलं पाहिजे. तर जेव्हा व्यक्ती एक प्रमाणित गुरुच्या मार्गदर्शनामध्ये असतो, त्यांना सेवा अर्पण करतो आणि अशा सत्संगामुळे जे आहे त्याच्या ज्या असत विचार किंवा चुकीच्या इच्छा आहेत त्याच्यापासून तो मुक्ती होऊ शकतो आणि दिव्य स्तराला प्राप्त करू शकतो. त्यामुळे
बघितलं गेलं तर भगवंतांप्रती जी भक्ती आहे ती काही खूप असं अवघड कार्य नाही आहे. अर्थात भगवंत जे आहे ते स्पष्टीकरण देतात, सांगतात कशा प्रकारे आपण कसं जगलं पाहिजे, आपण कुठल्या प्रकारे गुणांचं संगोपन केलं पाहिजे. जसं उदाहरणार्थ बघितलं तर भगवंत सांगतात कशा प्रकारे जो व्यक्ती या मार्गावरती आहे तो विचलित होत नाही. जरी वेगवेगळ्या गुणांच्या प्रवाहामुळे वेगवेगळी परिस्थिती आली, तो उदासीन राहतो. ह्या परिस्थितींना दिव त्या परिस्थितींमध्ये तो त्या परिस्थितींच्या परे राहतो. अर्थात त्याला ही जाणीव असते की केवळ हे गुणांद्वारे कार्य चाललेलं आहे आणि त्यामुळे तो सुख दुःख अशा अवस्थांमध्ये समत्व दर्शवतो. आपण असे श्लोकी बघितले ज्याच्यामध्ये असं सांगितलंय समदुःख सुख स्वस्थः समलोष्टाश्म कांचन. अर्थात तिथे त्याची जी दृष्टी आहे समलोष्ट लोष्टाश्म कांचन, अर्थात तो जे आहे दोन्हींना कांचन अर्थात सोनं आणि जेव्हा आपण लोष्टाश्म म्हटलेलं आहे तर एक दगड, तर दगडामध्ये आणि सोन्यामध्ये जे आहे तो भेद बघत नाही. अर्थात दोन्हींना समान दृष्टिकोनातून बघतो. अर्थात ही जी अवस्था आहे जिथे तो ह्या प्रकृतीच्या अ, गुणांच्या प्रवाहामध्ये नाही, त्या अवस्थेला भगवंत आपणाला सांगतात की असा भक्त जो आहे तो प्राप्त करतो. आणि त्यामुळेच भक्ती जी आहे, भक्ती जेव्हा दुसऱ्या ज्ञान कर्म अन्य गोष्टींनी मिश्रण असते किंवा ती भक्ती जी आहे परम पुरुषाप्रती भगवंतांप्रती केली जाते, एकांत भक्ती किंवा केवला भक्ती, अशी जी शुद्ध भक्ती आहे त्याच्यामुळे जे आहे व्यक्ती अ, गुणांच्या परे गुणातीत अवस्थेला प्राप्त करतो. बघितलं तर शास्त्रामध्ये किंवा भगवंतही बऱ्याचदा सांगतात मामे प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती ते वगैरे. तर ते स्पष्टीकरण दिलेलं आहे कशा प्रकारे व्यक्ती जे आहे या मायेला तरून जाऊ शकतो. त्यामुळे इथे स्पष्ट रीतीने सांगण्यात आलेले आहे की व्यक्ती जो सगुणांसमती ते ताण, असा व्यक्ती जो आहे जेव्हा या गुणांना पार करतो तेव्हा तो ब्रह्मची प्राप्ती करतो. आणि ते ब्रह्मच्या प्राप्तीच्याही पुढे जे आहे ते जो स्तर येतो तो भक्तीचा स्तर आहे. त्यामुळे आपण जे चर्चा करतोय की कशा प्रकारे ब्रह्मचा स्तर जो आहे तो निश्चित रूपाने प्राथमिक साक्षात्काराचा आहे, पण भक्तीचा जो स्तर आहे तो भगवत साक्षात्काराचा तो सर्वोत्कृष्ट आणि सर्वोच्च साक्षात्कार आहे. तर त्यामुळे प्रभुपादजी स्पष्टीकरण देतात की जो व्यक्ती अशा प्रकारे भौतिक स्तराच्या वर आलेला आहे, अर्थात तो जरी ब्रह्मस्तरावर आला असला तरी ही जी धारणा आहे ब्रह्मच्या या ब्रह्म परमात्मा आणि भगवान, तर तो निश्चित रूपाने गुणात्मक दृष्टिकोनातून तो त्या सर्वोच्च धारणेला प्राप्त केला आहे. तर त्यामुळे हे गरजेचे की व्यक्तीला
भौतिक स्तरावरून स्वतःला वर उचललं पाहिजे. भौतिक स्तरावरती राहिला तर निश्चित रूपाने गुणांच्या प्रवाहाने तो विचलित होणार आणि जन्ममृत्यूच्या चक्रात सापडणार. पुढे वाचायचं. भारती माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. कुठून वाचायचे प्रभूजी? पहिला परिच्छेद झालाय, आता श्लोकाचा अनुवाद झालाय, ब्रह्मपासून. त्याच्या पुढे. हा चालेल. हरे कृष्ण. ब्रह्म, परमात्मा व भगवान ही एकाच अंतिम सत्याची 3 स्वरूपे आहेत. नवसाधक देखील सहज ब्रह्म साक्षात्कार करू शकतो. परमात्मा हे रूप यापेक्षा अधिक प्रगती करणाऱ्यांना माहीत होते आणि परम सत्याची अंतिम अनुभूती म्हणजे भगवान साक्षात्कार. भगवद्गीतेत 7.7 याच गोष्टीची खात्री पटवून देताना भगवंत सांगतात की ते स्वतःच परम सत्याचा अंतिम साक्षात्कार आहेत. मतः परतरनान्यत म्हणून ते ब्रह्मज्योती आणि सर्वव्यापी परमात्मेचीही उगमस्थान आहेत. हरे कृष्ण. धन्यवाद. तर इथे आपण बघू शकतो, जेव्हा अंतिम सत्याची 3 स्वरूप म्हटलेली आहेत, तर हे जे तिन्ही आहेत ते निश्चित रूपाने अंतिम सत्य आहेत, पण त्याच्यात पण 3 स्तर आहेत. तर त्यामुळे इथे प्रभुपादाजी सांगते की नवसाधक देखील सहज ब्रह्म साक्षात्कार करू शकतो आणि क्रमशः जे आहे, ज्याची जशी प्रगती झाली तसा तो उच्च उच्च साक्षात्काराला प्राप्त करू शकतो. भगवद्गीतेत 7.7 याच गोष्टीची खात्री पटवून देतात. भगवंत सांगतात की ते स्वतःच परम सत्याचा अंतिम साक्षात्कार आहेत. मत्तः परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. अर्थात भगवंत सांगतात कशा प्रकारे धनंजय, माझ्याहून परतरम श्रेष्ठ असं काही दुसरं सत्य नाही आहे. सगळं काही जे आहे ते माझ्यावरतीच आधारभूत आहे. कशा प्रकारे? सूत्रे मणिगणा इव, अर्थात ज्या प्रकारे जे मणी जे आहेत ते सूत्रामध्ये किंवा दोऱ्यामध्ये बांधलेले असतात आणि त्याच्यामुळे ते एकत्र राहतात. आपण बघतो कधी जर एखादी मोत्याची माळा किंवा अशा प्रकारे हार वगैरे आहे, जसा तो दोरा तुटला किंवा गाठ निघाली किंवा जे काय ते, तर अचानक काय होतं, सगळे मणी जे आहेत ते विखुरले जातात. अर्थात आपण जे ह्या जगामध्ये जी काय आपल्याला व्यवस्था आढळते, आपल्याला दिसतं की सर्व काही एक सूत्रबद्ध रीतीने चाललेलं आहे. तर सामान्यतः लोक त्याला असा विचार करतात की हे बिग बँग किंवा अन्य काहीतरी, ते त्या प्रकारे त्यांची धारणा असते. पण इथे भगवंत खूप सुंदर रीतीने सांगतायत की ज्या प्रकारे त्या दोऱ्यामध्ये सर्व मणी जे आहेत ते एकत्र आहेत, त्यामुळे ते विखुरले जात नाही. त्याच्यामध्ये एक ऑर्डर किंवा एका विशिष्ट क्रमाने, एक विशिष्ट पद्धतीने ते राहतात आणि ते त्याचा जे साध्य आहे, लक्ष्य आहे, जसं ती माळा किंवा ते हार सुंदर दिसला पाहिजे, तर जोपर्यंत त्या दोऱ्यामध्ये ते गुंतलेले असतात तोपर्यंत ते सुंदर दिसतं. जसं दोरा तुटला किंवा आपण बघतो की बघायला भेटतं, निश्चित रूपाने जे आहे ते मणी त्या दोऱ्याशिवाय एकत्र राहू शकत नाही. त्यामुळे या संसारामध्ये जेव्हा लोक चर्चा करतात की अरे
असं असू शकतं, तसं असू शकतं, पण त्यांना हे जे सार आहे, हा सार समजत नाही की भगवंतांच्या मुळे, अर्थात सर्व जे काही आहे, मयी सर्वमिदं प्रोतम, सर्व काही जे आहे ते भगवंतांवरती आधारभूत आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एवढी सुव्यवस्था सर्व काही आपल्याला बघायला भेटतं. तर बऱ्याच वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की कशा प्रकारे कृष्ण हे जे आहेत हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत, सर्व कारणांचे कारण आहेत. अर्थात ज्या व्यक्तीने हे जाणलं, जन्म कर्मच मे दिव्यम एवमेव वेत्ति तत्त्वतः, अर्थात जो व्यक्ती त्याला जाणतो तोही पुन्हा या भौतिक जगात फसत नाही. पण जे लोक भगवंतांना जाणू शकत नाही, निश्चित रूपाने त्यांना या भौतिक जगाच्या यातनांमध्ये फसायला लागतं. आपण बघतो बऱ्याचदा जे निर्विशेषवादी लोक जे असतात ते अशा काही धारणांना पकडून राहतात. जसं शास्त्रांमध्ये भगवंतांबद्दल जेव्हा चर्चा येते तेव्हा असं म्हटलेलं आहे की त्यांना रूपही आहे, ते अरूपही आहेत. आणि आपण पहिल्या श्लोकांमध्ये, 4थ्या-5व्या श्लोकांमध्ये तिथे चर्चाही केली होती कशा प्रकारे ते चालतात आणि ते चालतही नाहीत. त्यांना अपाणी पादो, अर्थात त्यांचे हात नाहीत पण तरी ते ग्रहण करतात. त्यांचे पाय नाहीत तरी ते जे आहेत ते सर्वांपेक्षा गतिशील आहेत. सगळ्यांना ते मागे टाकतात धावण्यामध्ये. अन्य ज्या सर्व गोष्टी आहेत तिथे जरी असे काही हे श्वेताक्षर उपनिषद मध्ये असे म्हटले की कर्ण नाहीत पण तरी ते ऐकतात वगैरे वगैरे. तर ह्या ज्या सर्व गोष्टींची चर्चा आहे तिथे आपल्याला हे स्पष्ट समजतं. बोलायचं ते बंदच राहू दे बरं का. तर अरूपम याच्यावरती बाकी जे लोक भर देतात तर ते निर्विशेषवादी लोक आहेत. तर निर्विशेषवादी लोकांना हे समजत नाही आणि अरूपमचा ते चुकीचा अर्थ लावतात. तर अरूपमचा अर्थ असा नाही की भगवंत त्यांचं रूप नाहीये, पण अरूपमचा अर्थ असा होतो की त्यांचं भौतिक रूप नाहीये. अर्थात त्यांचं रूप जे कसं आहे, त्यांचं आध्यात्मिक रूप आहे, सच्चित आनंद विग्रह. त्यामुळे श्वेताश्वतर उपनिषद मध्ये खूप सुंदर सांगितलंय, वेदाहमेतं पुरुषं महांतं आदित्यवर्णं तमसा परस्तात् तमेव विदित्वाति मृत्युम् एति नान्यः पन्था विद्यते अयनाय यस्मात् परं नापरम् अस्ति किंचित् यस्मात् नान्यो नो जायोस्ति किंचित् वृक्ष इव स्तब्धो दिवि तिष्ठति एकस् तेनेदं पूर्णं पुरुषेण सर्वम. अर्थात स्पष्ट सांगण्यात आले कशा प्रकारे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत जे आहेत ते ज्या काही भौतिक धारणा आहेत त्यांच्या परे आहेत. तमसः परस्तात, जे काही तमस अंधकाराच्या अज्ञानाच्या धारणा आहेत त्या सर्व धारणांच्या ते परे आहेत. जे लोक त्यांना अशा प्रकारे जाणू शकतात तेच तमेव विदित्वाति मृत्युमेति, विदित्वाति अशा प्रकारे जाणल्यावरतीच निश्चित रूपाने ते मृत्यूला पार करू शकता. न अन्य पंथ विद्यते, अर्थात
याच्यासाठी जे आहे दुसरा कुठला मुक्तीचा मार्ग नाही आहे. आणि त्यामुळे ते म्हटले यस्मात परम न अपरम अस्ति किंचित, यांच्याहून परम, त्यांच्याहून श्रेष्ठ असं दुसरं कोणी नाहीये. का तर तेच सर्वात श्रेष्ठ आहेत. यस्मात नान्यो नो जायोस्ति किंचित, अर्थात अणीय अर्थात जे खूप लहान आहे, तर त्यांच्याहून लहान कोणी नाहीये आणि त्यांच्याहून मोठही कोणी नाही. न जायो अर्थात आपण म्हणू शकतो की अरे भगवंत सगळ्यात लहान आहेत. तर आपल्याला इथे स्पष्टता आली पाहिजे की जेव्हा असं म्हटलेलं आहे की भगवंत सगळ्यात लहान आहेत, तर इथे हा दृष्टिकोन ठेवला आहे की भगवंतांची महानता ही एका दृष्टिकोनातून नाही, ती काय सर्वोपरी, अर्थात सर्व दृष्टिकोनातून ते लहानातून लहान असले तरी ती पण त्यांची महानता आहे की ते लहानातून लहान आहे. आणि जेव्हा ते न जायोस ते जेव्हा मोठ्याहून मोठे आहेत, तेही स्पष्टता काय दाखवतं की ते त्या दृष्टिकोनातूनही महान आहेत. अर्थात कुठल्याही दृष्टिकोनातून कोणी विचार केला की आम्ही ह्या बाबतीत श्रेष्ठ आहोत कोणी म्हटलं तर नाही, सर्व बाबतीत भगवंत महान आहेत. त्यामुळे जेव्हा म्हटलंय की एतम पुरुषम महानतम, अर्थात ते निश्चित रूपाने सर्व दृष्टिकोनातून महान आहेत, हे आपल्याला समजायला पाहिजे. एकदा प्रभुपादजी जे आहेत ते त्यांचा एक शिष्य त्यांच्याकडे येऊन त्यांना म्हणाला की प्रभुपादजी, मी खूप पतित आहे, मी खूप खूप पतित आहे, मी अत्यंत पतित आहे. अर्थात तो दाखवू इच्छित होता की माझ्याहून पतित अजून कोणीच नाही. त्यावेळेस प्रभुपादजींनी त्यांना सांगितलं की तुम्ही नगण्य आहात. अर्थात त्यांनी हे नाही सांगितलं अरे किती छान की तुम्ही एवढे पतित, म्हणजे तुमची नम्रता किती महान आहे, असं नाही म्हटले. अर्थात त्यांची जी चुकीची धारणा होती की मी त्या बाबतीतही एवढा महान आहे की माझ्याहून दुसरं कोणी पतित असू शकत नाही किंवा माझ्याहून नम्र असू शकत नाही की जो म्हणेल की मी एवढा खूप पतित आहे. तर प्रभुपादांनी सांगितलं तुम्ही काय आहात, यू आर सिम्पली इनसिग्निफिकंट, अर्थात तुम्ही खूपच नगण्य आहात. तर व्यक्ती जेव्हा स्वतःला दाखवू इच्छितो की मी काहीतरी आहे, खूप महान आहे, पण शुद्ध भक्त जाणू शकतात की कशा प्रकारे हे तर महानता जी आहे ती भगवंतांची आहे. कोणी दुसरं जर कुठल्याही प्रकारे आपली महानता दाखवायला लागलं तर त्या व्यक्तीला जाणीव करून दिली पाहिजे की तुम्ही जे आहात ते फक्त खूप नगण्य आहात. ते प्रभुपादजींनी सुंदर समजावलं. पुढे सांगण्यात आले कशा प्रकारे वृक्ष इव स्तब्धो दिवी तिष्ठत्येकस, त्या प्रकारे वृक्ष जो आहे एका ठिकाणी शांतपणे स्थिर असतो, त्या प्रकारे स्तब्ध असतो, त्या प्रकारे भगवंत जे आहेत ते वृक्षाप्रमाणे स्तब्ध आहेत. आणि ते काय करतात, दिवी तिष्ठती एकस, त्यांच्याद्वारे जे आहे दिवी अर्थात सर्व जे आकार जे आहे ते प्रकाशमान होतं. तेनेदम पूर्णम पुरुषेण सर्वम, आणि ज्या प्रकारे एखाद्या वृक्षाचे मूळ जे आहेत सर्वत्र पसरलेले असतात, त्या प्रकारे भगवंत जे आहेत ते त्यांच्या अनेक शक्तींद्वारे त्यांनी विस्तार केलेला आहे. तर ही आपल्याला स्पष्टता ते कशा प्रकारे भगवंत जे आहेत ते त्यांच्या विविध शक्तींद्वारे ते सर्वव्यापक आहेत. अर्थात ते भौतिक जगामध्ये आणि आध्यात्मिक जगामध्येही.
ठीक आहे, पुढचं वाचायला सांग. इथे कधी बापू नवले प्रभूजी. हरे कृष्ण प्रभू. अशा प्रकारे भगवंत सर्वव्यापी परमात्मा या आपल्या एका पूर्णांश रूपाने संपूर्ण हे वाचा भौतिक इथून. सृष्टी पुरुषोत्तम पासून अथवा हे अर्जुन. हे वाचलेलं नाही आपण ना. हा, हा. बापू प्रभूजी महाप्रसादाच्या सेवेत असतात. सॉरी. अथवा भुवनेति नैतेन कि ज्ञानेन तव अर्जुन विष्ठाभ्यासहित समिद कृत्सन्मीकांशेन स्थितो जगत. परंतु हे अर्जुन, या साऱ्या सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता आहे? माझ्या केवळ एकाच अंशाने मी हे संपूर्ण विश्व व्यापून व धारण करून राहिलो आहे. भगवद्गीता 10.42. अशा प्रकारे भगवंत सर्वव्यापी परमात्मा या आपल्या एका पूर्णांश रूपाने संपूर्ण भौतिक सृष्टीचे पालन करतात. ते वैकुंठ लोकातील सर्वांचे सुद्धा पालन करतात. म्हणून ईशोपनिषदातील या श्रुती मंत्रात त्यांनी पुषण किंवा अत्यांतिक पोषण करता असे म्हटले आहे. तर इथे पोषण त्याचा अर्थच काय आहे की ते पोषण करता आहेत, प्रभुपादजी समजून सांगताय. तर जेव्हा या श्लोकाला प्रभुपादजी उद्धृत करता येते, तर हे आपल्याला जाणलं पाहिजे की भगवंत स्पष्टता देत आहेत. भगवंतांचं जे ऐश्वर्य आहे, महानता आहे, ती खूप महान आहे. अर्थात जेव्हा म्हटलेलं आहे की एकांशेन स्थितो जगत, की त्यांच्या एका अंशाद्वारे जे आहे ते संपूर्ण जगाला जे आहे व्यापक आहेत आणि आधार पण देत आहेत. तर आपण विचार करू शकतो की भगवंतांची महानता किती. आपण एका ब्रह्मांडातल्या गोष्टींना आपल्याला समजणं कठीण आहे. एका ब्रह्मांडातल्या सोडा, एका ब्रह्मांडामध्ये एक जी पृथ्वी आहे, एक राईचा दाना किंवा मोहरीच्या दाण्याप्रमाणे, अर्थात खूपच ते नगण्य आहे. आणि त्या पृथ्वीवरती बघितलं तर किती सारे देश, आणि आपण जर विचार केला तर प्रभुपादजी एकदा सुंदर रीतीने असं सांगत होते कशा प्रकारे भगवंतांची सृष्टी आहे. त्याच्यामध्ये एवढे सारे वेगवेगळे ग्रह तारे, त्याच्यामध्ये एक छोटी पृथ्वी आहे, त्या पृथ्वीवरती एवढे सारे देश, त्या देशांमध्ये एक देश जो आहे तो अमेरिका, त्याच्यामध्ये असं प्रभुपादजी सांगत शेवटी म्हटले की इथे ह्या सर्व लोकांमध्ये एक व्यक्ती जे आहे ते तमाल कृष्ण, अर्थात तमाल कृष्ण महाराजांबद्दल सांगत होते आणि म्हटले की ते विचार करतात की मी किती महान आहे. तर अर्थात प्रभुपादजी दाखवू इच्छित होते की एवढ्या मोठ्या संसारामध्ये जे आहे, आणि तेही एका ब्रह्मांडामध्ये, आपण जे आहे ते अगदी नगण्य आहोत. आणि एक ब्रह्मांड नाही, अर्थात असे अनंत कोटी ब्रह्मांड नायक. तर भगवंत जे आहेत ते अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत. जे आपण बघतो ते आपल्याला ही स्पष्टता येते कशा प्रकारे भगवंतां महाविष्णूंद्वारे जे एवढे ब्रह्मांडांचं प्रकटीकरण होत आहे, तेही कशा प्रकारे श्रीकृष्णांच्या विस्ताराचे विस्तार, अशा प्रकारचे तेही विस्तार आहे. पुरुषावतारांची चर्चा. काही अशा संस्था आहेत
मठ आहे ते सांगतात की देवी देवतांची पूजा केली तर तीही केशवम प्रति गच्छती. पण भगवद्गीतेमध्ये आपण बघतो की अशा प्रकारच्या पूजेला जी आहे असं म्हटलेलं आहे की ती अविधिपूर्वकम. त्यामुळे हे समजलं पाहिजे की भगवंतांची आराधना पूजा ती महत्वाची आहे. भगवंतांना त्यामुळे असमोर्ध म्हटलेलं आहे की ज्यांच्या सारखं किंवा ज्यांच्याहून श्रेष्ठ ऊर्ध्व कोणी नाहीये. पद्मपुराण तर हेही सांगतं की जर कोणी भगवंतांना अन्य देवी देवतांच्या समान समजत असेल तर तो पाषंडी आहे. त्यामुळे भगवंतांच्या स्थितीला जाणणं आणि त्यानुसार जेव्हा हे वेगवेगळे स्तर आहेत, सर्वोच्च स्तरावरती भगवंत आहेत हे समजणं हे खूप दुर्लभ आहे, विरळ आहे. आणि अशा प्रकारच्या अव्यभिचारीला अव्यभिचारी भक्तीला प्राप्त करणारी लोकही खूप दुर्लभ आहेत. बलदेव विद्याभूषण ते सांगतात की यत् शक्तिलेशात सूर्याद्या भवन्त्युग्र तेजसः यदंशेन धृतं विश्वम स कृष्णो दशमीर अर्चते. अर्थात यत शक्तिलेशात सूर्याद्या, सूर्य आद्या अर्थात सूर्य आणि अन्य जे आहेत ते यत शक्तिलेशात भगवंतांच्या शक्तीचा थोडासा हिस्सा त्याच्याद्वारे जे आहे आपण बघतो की सूर्य जो आहे तो एवढा शक्तिशाली आहे. यद अंशेन धृतम विश्वम स कृष्णो दशमे अद्यते. अर्थात त्यांच्या एका अंशाद्वारे जे आहे पूर्ण जगताला पालन केलं जातं. धृतम विश्वम स कृष्ण असे जे भगवान श्रीकृष्ण आहेत तर त्यांना आपण जे आहे त्यांची पूजा आराधना करतो. पुढे वाचा. कृष्ण लोक पुरोहित. हरे कृष्ण प्रभू. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण नेहमीच आनंदाने पूर्ण असतात. आनंदमय अभ्यासात 5000 वर्षापूर्वी ज्यावेळी भगवंत वृंदावनात होते त्यावेळी अगदी बालपणापासून नेहमीच दिव्य आनंद उपभोगत होते. त्यांनी अघ, बक, पुतना आणि प्रलंब अशा असुरांचा हसत खेळत वध केला. वृंदावनात आपली माता, भाऊ व मित्रांबरोबर आनंद उपभोगला आणि ज्यावेळी त्यांनी एका खोडकर माखन चोराची लोणी चोरणारा लीला केली त्यावेळी त्यांच्या सर्व सवंगड्यांनी या चोरीचा दिव्य आनंद लुटला. माखन चोर म्हणून श्रीकृष्ण प्रसिद्ध आहेत यामध्ये काहीच आक्षेपार्ह नाही, कारण लोणी चोरून त्यांनी आपल्या शुद्ध भक्तांना आनंद प्रदान केला. भगवंतांनी वृंदावनात ज्या काही लीला केल्या त्या सर्व त्यांच्या सवंगड्यांच्या आनंदासाठी केल्या. भगवंतांनी या सर्व लीला परम सत्याचा शोध करणाऱ्या शुष्क ज्ञानी व तथाकथित पटोग्यासारख्या कसरत करणाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी केल्या. धन्यवाद. तर इथे प्रभुपादजी सांगतायत आनंदमयोभ्यासात. अर्थात हे जे आहे जेव्हा आपण वेदांत सूत्राची चर्चा करतो तर वेदांत सूत्राच्या अध्याय 1 पाद 1 मधल्या 6व्या अधिकरणातलं हे 12वं सूत्र आहे. अर्थात याच्यामध्ये स्पष्टीकरण देण्यात आले कशा प्रकारे भगवंत जे आहेत ते आनंदमय आहेत आणि हे आनंदमय जो शब्द आहे हा परम ब्रह्माच्या बाबतीत का वापरला गेला आहे.
तर त्याच्यासाठी तैत्तिरीय उपनिषदात सांगितलंय, आसनेव संभवती आसत ब्रह्मेति वेद चेत अस्ति ब्रह्मेति चेत वेद संतम एणम ततो विदुः. जर कोणी असा विचार करत असेल की परमब्रह्म अस्तित्वात नसतच, तर असा व्यक्ती जे आहे तो, त्याच्या बाबतीत म्हटलेलं आहे की तो जो आहे तो नास्तिक बनतो, अर्थात राक्षसी नास्तिक व्यक्ती बनून जातो. आणि जो असा विचार करतो की अस्ति ब्रह्मेती, अर्थात ब्रह्म आहे चेत वेद, तर त्याच्या बाबतीत सांगितलंय संतमेनम ततो विदु. त्याला काय समजलं पाहिजे? त्याला संत समजलं पाहिजे. अर्थात दोन्ही, एक राक्षसी नास्तिक व्यक्ती आणि एक संत, दोन्हींच्या बाबतीत ते या तैत्तिरीय उपनिषदामध्ये स्पष्टीकरण दिले आहे. तर जेव्हा अशा प्रकारचं पुनरुक्ती केली जाते तर त्याला अभ्यास म्हटलेला आहे. तैत्तिरीय उपनिषदामध्ये हे ब्रह्म शब्दाबद्दल जेव्हा उच्चार, तिथे शब्द येतो ब्रह्मपुच्छम, तर तिथे एकदाच त्याचं उच्चारण आहे, त्यामुळे तिथे पुनरुक्ती नव्हती. तैत्तिरीय उपनिषदामध्ये याची चर्चा येते, अन्नात वै प्रजा प्रजायन्ते, अर्थात तिथे वेगवेगळ्या स्तराच्या अस्तित्वाची गोष्ट येते, जिथे अन्नमय स्तर, प्राणमय स्तर, मनोमय स्तर, विज्ञानमय स्तर, अन्य असे वेगवेगळ्या स्तरांची चर्चा केलेली आहे. आणि सर्वात उच्च जो स्तर आहे तो आहे आनंदमय स्तर. अर्थात एक एक स्तर जो आहे पहिल्या स्तरापेक्षा श्रेष्ठ आहे. अर्थात जरी म्हटलेलं असतं की अन्नात वै प्रजा प्रजायन्ते, अन्नामुळे जे आहे लोकांचं जीवन राहतं, तर आता त्याला अन्नमय चेतना म्हटलेलं आहे की जिथे व्यक्ती नेहमी अन्नाच्या शोधात असतो. अर्थात त्या स्तरावरती त्या चेतनेमध्ये असतो की सकाळी हे खाल्लं, दुपारी हे, संध्याकाळी अजून काय खाते, त्याची मानसिकता फक्त त्या स्तरावर आहे की अन्न हे ब्रह्म आहे, हेच सत्य आहे. त्यामुळे जेव्हा व्यक्ती त्या स्तरावर वरून वर उठतो तर तो प्राणमय स्तर आहे. आणि सर्वोच्च स्तर जो आहे आनंदमय स्तर आहे. तर इथे जर कोणी असा प्रश्न केला किंवा त्याच्यावरती आक्षेप घेतला की हे जे स्तर आहेत ते अशा लोकांबद्दल आहे की ज्या भौतिक जगामध्ये यातना भोगतायत, तर ह्या भौतिक जगामध्ये यातना भोगणाऱ्या लोकांमध्ये आनंदमय स्तराला का सर्वोच्च स्तर म्हटलेलं आहे, किंवा त्या लोकांच्या या वेगवेगळ्या स्तरांमध्ये या आनंदमय स्तराला का अंतर्भूत केलंय, समाविष्ट केलंय. तर त्यामुळे ते सांगण्यात आलंय की याच्यात कुठल्या प्रकारचा दोष नाही. अर्थात जे भगवंत आनंद घन आहेत ते सर्व बद्ध जीवांच्या हृदयातही निवास करतात. सर्वात्म भूतया, अर्थात ते जे आहेत सर्वांच्या हृदयात अंतर्यामी रूपाने आहेत. त्यामुळे अशा प्रकारे ह्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये आनंदमय स्तराचा उल्लेख करणं किंवा त्याला सर्वोच्च ठरवणं त्याच्यात काही चुकीचं नाहीये. तर वैदिक शास्त्र जे आहेत ते काय करतात की जे काही अगदी कठीण विषय आहे जो फक्त बुद्धिमान लोकांसाठी आहे, त्याला सामान्य लोकही समजू शकतील अशा प्रकारे त्याला प्रस्तुत करतात. जर आपण बघितलं की जे अरुंधती ग्रह आहे
त्याला जर व्यक्तीला बघायचं असेल तर तो पहिले ज्याच्याद्वारे, कारण अरुंधती ग्रहाला शोधणं कठीण आहे, तर त्यामुळे तो पहिले काय करतो, त्याच्या जवळचा जो मोठा बघण्यासाठी सोपा तारा आहे त्याला शोधतो आणि त्या ताऱ्यापासून तो अरुंधती जो छोटा तारा आहे त्याच्याकडे घेऊन जातो. अर्थात कशा प्रकारे जे जाणू शकतात त्याच्यापासून जे जाणणं कठीण आहे अशा पद्धतीने नेणं ते एखाद्या कुठल्याही एका व्यक्तीला समजण्यासाठी सोपं पडतं. ते त्याच प्रकारे वैदिक शास्त्र जे आहे ते सुरुवातीला आपणास कशा प्रकारे हे बद्ध जीवात्मे जे आहेत त्यांचं जीवन पूर्ण यातनांनी भरलेलं आहे आणि त्या संदर्भाला घेऊन ते आपणास भगवंत कशा प्रकारे पूर्ण आनंदमय स्थितीमध्ये आहेत, आनंद घन आहेत, त्या स्थितीला घेऊन जातात. तर जर कोणाला असं वाटलं की बरेचसे वैदिक शास्त्रांमधले विषय जे आहेत ते परब्रह्माच्या व्यतिरिक्त आहेत, का तर अशा प्रकारे संदर्भ देत राहिले तर कसं व्हायचं, किंवा ते अशा प्रकारे जे ब्रह्म आहे त्याला स्पष्ट उल्लेख का करत नाही, तर त्यामुळे सांगण्यात आलं की निश्चित रूपाने वैदिक शास्त्रांमध्ये हे ब्रह्माचं स्पष्ट वर्णन आहे. ज्या प्रकारे तैत्तिरीय उपनिषदात जे आहे, जेव्हा वरुण जे आहेत त्यांना त्यांच्या पुत्राने विचारलं की तुम्ही मला ब्रह्मबद्दल स्पष्ट सांगा, तर त्यांनी स्पष्ट सांगितलं कशा प्रकारे ब्रह्मन जे आहे ते मूळ सृष्टीकर्ता आहे, पालन करता आहे आणि संहारक आहेत या संपूर्ण भौतिक ब्रह्मांडाचे. आणि त्याच्यानंतर त्यांनी हे अस्तित्वाच्या वेगवेगळ्या स्तरांची चर्चा केली आणि हे जे सगळे स्तर आहेत कशा प्रकारे ते ब्रह्मचे स्तर आहेत ते स्पष्ट केलं. पण सर्वोच्च जो स्तर आहे ब्रह्मचा तो आहे आनंदमय स्तराचा. आणि त्यामुळे त्यांची जी शिकवण आहे त्याचा निष्कर्ष त्यांनी सांगितला की खरं वर्णन जे आहे, जे ब्रह्माचं सर्वोच्च स्तर आहे ते आहे पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचं. त्यामुळे ते म्हणतात एतम आनंदमयम आत्मानम उपसंक्रम्य इमान लोकान कामानि काम्य रूप्य अनुसंचरन एतत् समगायन आस्ते. अर्थात हे भौतिक शरीर सोडल्यावरती जो व्यक्ती समजतो परमपुरुष कोण आहेत, आनंदमय आनंद घन व्यक्ती कोण आहेत, तो या शरीर सोडल्यावर कलेवरम जसं तो हे शरीर त्याग करतो तो आध्यात्मिक जगात त्याला प्रवेश भेटतो. त्याच्या लोका कामानी काम्य रूपी, अर्थात त्याच्या ज्या काही इच्छा आहेत सर्व इच्छा पूर्ण होतात आणि तो जो आहे तो त्याच्या इच्छेनुसार एक आध्यात्मिक रूप प्राप्त करतो. आणि तो काय करतो, एतत् सम गायन आस्ते, अर्थात तो परमपुरुषोत्तम भगवंतांचं जे तो गुणगान करतो. त्यामुळे हे अन्यत्रही श्रीमद भागवतम मध्ये याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. सांगितलंय पुरुष विदोन्वयो चरमो
अन्नमायादिषु यः सद असदः परम त्वम् अतयद एष अनवशेषमृतम. सांगितले कशा प्रकारे हे भगवंता अन्नमय पुरुषापासून जे सुरुवात आहे, तर त्या सर्वांमध्ये तुम्ही जे आहात ते परम आहात. चरमो अन्नमयादिषु यः, अर्थात भगवंत जे आहेत अन्नमयादिषु, अन्नमय पुरुष आणि वेगवेगळे जे आहेत त्या सर्वांमध्ये सर्वोच्च तुम्ही आहात. तर त्यामुळे हे काही विरोधात्मक नाही आहे किंवा हे कुतर्क नाहीये असं म्हणणं की जे परमब्रह्म आहे त्यांना रूप आहे. तर हे खूप महत्वाचं आहे समजणं. जो व्यक्ती हे स्वीकार करत नाही की परमेश्वराचं परब्रह्माचं जे आहे ते आध्यात्मिक रूप आहे, त्यांचा आध्यात्मिक आकार आहे, तर तो व्यक्ती जो आहे, जरी तो मोठं मोठं तत्वज्ञान बोलत असला तरी तो एक अज्ञानाचं मूर्तिमान स्वरूप आहे. तर त्यामुळे जेव्हा म्हटलेलं ईश्वर परमकृष्ण हा सच्चिदानंद विग्रह, तर आपल्याला समजलं पाहिजे की जे परम ब्रह्म आहेत, पुरुषोत्तम आहेत, भगवान आहेत, तर त्यांचं रूप आहे आणि ते आध्यात्मिक दिव्य रूप आहे. तर हे ज्या व्यक्तीला समजलं तो खरोखर ज्ञानामध्ये आहे, अन्यथा तो जो आहे तो अज्ञानात आहे. इथे जे स्पष्टीकरण दिलेले कशा प्रकारे भगवंत जे आहे स्वतः वेगवेगळ्या लीलांद्वारे, त्यांच्या लीलां म्हणजे मध्ये जे पार्षद आहेत त्यांच्याबरोबर दिव्य आनंदाची अनुभूती करतात. अर्थात त्यांनी चोरी जरी केली तरी ते त्या क्रियेद्वारे माखन चोर म्हणून प्रसिद्ध होतात. अर्थात आजही गुजरातमध्ये भगवंतांचे माखन चोराचे मंदिर आहे. भगवंत तिथे खूप प्रसिद्ध आहेत की हा हे माखन चोर आहेत. वृंदावनमध्ये भगवंत माखन चोर म्हणून प्रसिद्ध आहेत. अन्यत्र जिथे जिथे भगवंतांचे भक्त आहेत तिथे आपण बघतो की ते या भगवंतांच्या दिव्य लीलांद्वारे त्या प्रकारे प्रसिद्ध आहेत. आपण बघू शकतो की भगवंत नुसते माखन चोर म्हणून नाही पण खीर चोर म्हणून पण प्रसिद्ध आहेत. अर्थात बालासोर जवळ आपण बघू शकतो भगवंतांचं हे मंदिर आहे, खीर चोर गोपीनाथ मंदिर, आणि ते भगवंतांनी त्यांच्या भक्तांसाठी केलेल्या लीलेमुळे अशा प्रकारे खीर चोर म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यामुळे ते जे सांगण्यात आलेलं आहे की कशा प्रकारे या सर्व लीला ज्या आहेत ते भगवंत आपल्या सवंगड्यांच्या आनंदासाठी करतात. तिथे आपण बघतो की भगवंतांनी श्रील माधवेंद्र पुरींना प्रसन्न करण्यासाठी त्यांनी इच्छा केली होती, भगवंतांचं जे आहे ज्या प्रकारे खीर बनवली जाते ती गोपीनाथजींना जी खीर अर्पण केली जाते ती माझ्या गोपालजींसाठी मी बनवेल. आणि त्यामुळे भगवंतांनी त्यांच्यासाठी खीर चोरी करून व्यवस्था केली, एक मटका ठेवला विशेष करून, आणि रात्रीच्या वेळेस पुजाऱ्याला स्वप्नात येऊन उठवलं त्याला, आणि पुजाऱ्याने त्याच्यासाठी हे अविश्वसनीय होतं की अरे आपण काढताना तर सगळे मटके काढले होते, कसं असं झालं की एक मटका राहिला. अर्थात त्या दिवशी भगवंतांनी एक मटका स्वतःहून बाजूला ठेवून दिला. तर भगवंत आपल्या भक्तासाठी अशाही लीला करतात. तर त्यामुळे प्रभुपादजी ते सांगतायत की ह्या ज्या लीला आहेत त्या शुष्क ज्ञानी व तथाकथित हठ योगासारख्या कसरत करणाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी केल्या. तर तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं का की ते अशा प्रकारे का म्हटलेलं आहे की या लीला ज्या आहेत या शुष्क ज्ञानी आणि तथाकथित
हठ योग्यांसाठी किंवा त्यांना आकर्षित करण्यासाठी केलेले आहे. खूप कठीण आहे. ठीक आहे. तरी ते आपण बघू शकतो जेव्हा असं म्हटलेलं आहे की त्यांना आकर्षित करण्यासाठी केल्या, तर हे जे शुष्क ज्ञानी आहेत किंवा तथाकथित हठयोगी आहेत, हे तथाकथित विशेष करून याचं म्हणण्यात आलेलं आहे. तर या लोकांना कुठल्या प्रकारचं त्याच्यात आनंद प्राप्त होत नाही आणि त्यामुळे त्यांचं पाषाण हृदय किंवा अगदी हृदय कोरडं असतं. आणि जशी आपण चर्चा केली, प्रभुपादजींनी ते सुरुवातीलाच सांगितलंय, आनंदमयोभ्यासात, अर्थात आपण भगवंतांचे अंश आहोत, तर आपणही भगवंतांचे अंश असल्या कारणाने नेहमी आनंदाच्या शोधात असतो. तर हे शुष्क ज्ञानी आणि हठयोगी यांनाही आनंद पाहिजे. तर अर्थात जेव्हा ते अशा प्रकारे भगवंतांच्या लीलांना श्रवण करतील, त्यांना समजेल भगवंतांच्या अशा सुंदर लीला आहे, तर तेव्हा ते भगवंतांप्रती आकर्षित होतील. तर त्यामुळे प्रभुपादजी ते सांगतायत की प्रत्येकाला आनंद पाहिजे आणि शुष्क ज्ञान्यांना हठयोग्यांना कुठून आनंद भेटणार. तर त्यामुळे जेव्हा ते अशा भगवंतांच्या लीलांना श्रवण करतील, तर भगवंतांच्या लीला श्रवणाद्वारे त्यांना जो आहे दिव्य आनंद प्राप्त होईल. पुढे वाचा. मोहिनी देशमुख पातेजी. हरे कृष्ण दंडक. आवाज येतोय का? हा वाचा. हरे कृष्ण. भगवंत आणि त्यांचे सवंगडी ग्वालवाल यांच्या क्रीडेबद्दल सुखदेव गोस्वामी श्रीमद भागवतात म्हणतात की यथम सता ब्रह्मसुखानुभूत्या दास्यं गतानां परदेवतेन मायाश्रितानां नरदारकेन ताकं विजुः कृतपुण्यकुभः. ज्या भगवंतांचा साक्षात्कार ज्ञानीजन निर्विशेष आनंदमयी ब्रह्म म्हणून करतात, जे भक्त त्यांची दास्यभावात पुरुषोत्तम भगवान म्हणून पूजा करतात व सर्वसामान्य लोक ज्यांना एक साधारण मनुष्य समजतात, असे भगवंत त्या ग्वालबालांबरोबर खेळले. त्या ग्वालबालांनी अनेक पुण्यकर्मे केल्यामुळे हे पद प्राप्त केले होते. हरे पुढे कृष्ण. वाचा. अशा प्रकारे भगवंत आपल्या दिव्य पार्षदांबरोबर दिव्य प्रेमयी लीला करतात. या लीला शांत, दास्य सेवक, सख्य मित्र, वात्सल्य, मातृ किंवा पितृप्रेम आणि माधुर्य दाम्पत्य अशा वेगवेगळ्या संबंधातून केल्या जातात. हरे कृष्ण. धन्यवाद. इथे आपण बघू शकतो जेव्हा प्रभुपादजी सांगतायत आपल्याला, तर ह्या भगवंतांच्या त्यांच्या पार्षदांसोबत जे आहेत अगदी सुंदर दिव्य प्रेममय लीला असतात. त्यांच्या बरोबरचे जे सवंगडी आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे भगवंतांच्या आनंदासाठी वेगवेगळ्या कार्यांमध्ये लागलेले असतात. कोणी त्यांच्या बासऱ्या वाजवतील, कोणी वेगवेगळ्या प्रकारचे जे उपकरण त्यांनी त्यांच्याकडे हॉर्न्स, ब्युगल्स, वेगवेगळे उपकरण असतात, ते सगळं वाजवतात. ते कधी कधी ते वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज काढणं, वेगवेगळ्या जनावरांचे आवाज काढणं, अशा प्रकारे ते त्या खेळांमध्ये लागलेले असतात. कधी कधी ते जे पक्ष्यांचे छाया आहेत त्या छायेच्या मागे धावतात. कधी ते खूप साऱ्या सुंदर नकल करतात, वेगवेगळ्या ज्या स्थिती असतात, अवस्था असतात,
त्यांना ते जसं एखादा हंस असेल ते कशा प्रकारची त्याची आकर्षक स्थिती आहे त्याची ते नकल करतील. कधी ते बदकासारखे बसतील, कधी ते अगदी जे मोर जे आहेत ते ज्या प्रकारे नृत्य करतात त्या नृत्य करणाऱ्या मयुराची नकल करतील. कधी ही मुलं जे आहेत ते झाडांवरच्या माकडांना आकर्षित करत, कधी ते झाडांवरती उड्या मारणार, कधी ते माकडांची नकल करणार, कधी ते त्या माकडांच्या जे चेहरा आहे किंवा त्यांचे मुख ज्या प्रकारे असतात त्याची नकल करणार. अर्थात आपण बघतो कधी कधी माकडं जी आहे ते वेगवेगळ्या प्रकारे दात दाखवणं, वेगवेगळ्या त्यांच्या ज्या अवस्था आहे त्यांची नकल करणार. कधी ते एका शाखेवरून दुसऱ्या शाखेवर उड्या मारणार, ते धबधब्यावरून तिथे जाणार, नद्यांना पार करणार. जे मेंढक किंवा बेडकं आहेत त्या बेडकांप्रमाणे उड्या मारणं. कधी ते पाण्यामध्येच स्वतःचे जे प्रतिबिंब आहे त्यांना बघून ते हसत असत. आणि कधी कधी ते त्यांचा जो जसं आपण दरीमध्ये किंवा अशा ठिकाणी बघितलं तर तिथे आवाजाचा प्रतिध्वनी येतो, तर त्याच्याबद्दल तिथे ते खेळत असत. तर अशा प्रकारे हे जे मुलं आहेत ते भगवंतांसोबत वेगवेगळ्या क्रीडा करत असत. निश्चित रूपाने हे सर्व भक्त जे आहेत ते भगवंतांचे शाश्वत सेवकाच्या रूपाने सेवा करतात आणि भगवंतांना ते जे आहे ते त्यांच्या प्रकारेच एक साधारण मुलाप्रमाणे समजतात. तर त्यांचं इथे प्रभुपादजी गुणगान करतात कशा प्रकारे त्यांनी कृत पुण्य पुंजा, अर्थात त्यांनी खूप सारं आध्यात्मिक पुण्य अर्जित केल्यामुळे त्यांना अशा प्रकारची संधी प्राप्त झाली. त्यामुळे श्रील रूप गोस्वामी सांगतात, तस्मात् केनापि उपायेन मनः कृष्णे निवेशयेत. अर्थात ही सगळी मुलं जे आहेत ते कुठल्या ना कुठल्या प्रकारे भगवंतांच्या सेवेत लागलेत. त्यांचं मन जे आहे भगवंतांमध्येच लागलेलं आहे. तर हे भगवंतांच्या चरणी आपल्याला ध्यान करणं, आपलं मन लावणं हे खूप महत्वाचं आहे. गीतेतही भगवंत सांगतात, मयि आसक्त मनः पार्थ, अर्थात 7व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकातच म्हटलेलं आहे, योगम युंजम मदाश्रयः. किंवा भगवंतही सांगतात की जे गीतेच्या अंतिम अध्यायात दिलेले आहे की बाकी अन्य सगळ्या जे दुसरे धर्म आहेत त्या धर्मांचा त्याग करा आणि एकच धर्म कुठला, भगवंतांची प्रेममय भक्ती, त्यालाच पूर्णपणे व्यक्तीने स्वीकार केलं पाहिजे. आणि भगवंत काळजी करतात. भगवंत त्या व्यक्तीला त्याच्यामुळे जे काही परिणाम होतील, अर्थात त्याची दुसरे धर्मांमुळे जी जिम्मेदारी असेल, त्याच्या परिवाराप्रती वेगवेगळ्या ज्या काही जिम्मेदाऱ्या आहेत त्या सर्वांमुळे जे काही पाप लागू शकतं तर त्याच्यातूनही त्याला ते मुक्त करतात. त्यामुळे जेव्हा म्हटलेलं आहे की अशा प्रकारे जर कोणी भगवंतांना प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर भगवंत ईश्वर सद्यो हृदि अवरुध्यतेत्र कृतिभी शुश्रुभी तत्क्षणात. अर्थात अशा प्रकारे भगवंत जे आहे अशा व्यक्तीला ज्याने कृतिभिही, ही कुठली कृती आहे अर्थात सुकृती, कुठल्या प्रकारची सुकृती, ज्यांनी भगवंतांच्या सेवेमध्ये
पूर्णपणे लागलेले आहे. त्यांनी भरपूर सारी अशी सुकृती अर्जित केली आहे. त्यांच्यासाठी भगवंत जे आहे सद्यो हृदयावर उद्यते, त्यांच्या हृदयामध्ये जे आहे भगवंत निवास करतात. तर कोणी जर अशा प्रकारे थोडंही आपलं लक्ष ह्या भगवंतांकडे, भगवंतांच्या सेवेमध्ये लावलं तर निश्चित रूपाने त्या व्यक्तीला सर्वोच्च परिपूर्णता प्राप्त होऊ शकते. आणि अशा प्रकारची जीवनाची सर्वोच्च परिपूर्णता प्राप्त करणं हेच कृष्ण भावनामृताचं आंदोलनाचं एक लक्ष्य आहे. लोकस्य अजानतो विद्वांश्चक्रे सात्वत संहिता. अर्थात हे जे रहस्य आहे यश प्राप्त करण्याचं, हे अजानतः सामान्य लोक जे ते समजू शकत नाही. त्यामुळे व्यासदेवांनी जे आहे ते खूप कृपाळू आहेत. त्यांनी या संसारातल्या बद्ध जीवात्म्यांसाठी ही सुविधा करून दिली. अर्थात हे जे श्रीमद भागवतम आहे ते प्रकट केलं. जेव्हा भगवंत म्हणतात की त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन, अर्थात जेव्हा व्यक्ती अशा चेतनेला प्राप्त केलाय तर त्याला पुन्हा या भौतिक जगात यायची गरज नाहीये. त्यामुळे भगवंतांच्या ह्या दिव्य कार्यकलापांना समजणं खूप गरजेचं आहे. जन्मलाभ पुंसाम अंते नारायण स्मृती. मृत्यूच्या वेळेस अंते काय स्मरण व्हायला पाहिजे? आपण कशा प्रकारे गुलाबजाम खाण्यात रुची घेत होतो, आपण कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे लेटेस्ट ब्लॉकबस्टर बघण्यात आपलं मन लावत होतो, कशा प्रकारे आपण जे आहे अन्य आपल्या सवंगड्यांसोबत जे व्यर्थ गप्पा मारण्यामध्ये, गॉसिप करण्यामध्ये वेळ घालवत होतो, या गोष्टींना स्मरण केलं तर आपल्याला निश्चित या जगामध्येच पुन्हा स्थान प्राप्त होणार. पण भगवंत ज्या प्रकारे ते सांगतायत की जर आपण त्यांचं स्मरण करू शकलो अंतकाले मामेव स्मरण उक्त्वा कलेवरम, तर निश्चित रूपाने जे आहे इथे ज्या प्रकारे सांगण्यात आलेलं आहे की भगवंतांचे पार्षद जे आहे त्यांच्याबरोबर दिव्य प्रेममय लीला करतात वेगवेगळ्या रसांमध्ये, त्या प्रकारे आपणही भगवंतांच्या धामात त्यांच्या पार्षदाच्या रूपामध्ये या सर्व लीलांमध्ये प्रवेश करू शकतो आणि आपलं जीवन सफल करू शकतो. पुढे वाचा. भावनी देविका माताजी. हरे कृष्णा. दंडोत प्रणाम प्रभूजी. भगवंत कधीही वृंदावन सोडून जात नाही. तेव्हा कोणी प्रश्न विचारलं की भगवंत कशी काय सृष्टी सांभाळतात, याचे उत्तर भगवद्गीतेत 13.14.18 असे दिले आहे. भगवंत आपल्या परमात्मा या पूर्णांश रूपाने सर्व भौतिक सृष्टी व्यापून असतात. जरी भगवंतांना सृष्टीच्या निर्मिती, पालन पोषण आणि संहाराबरोबर काहीच व्यक्तिगत संबंध नसला तरी ते आपल्याला परमात्मा या पूर्णांशाने वरील सर्व गोष्टी घडवून आणतात. प्रत्येक जीवाला आत्मा म्हणतात आणि अशा सर्व आत्म्यांवर नियंत्रण करणाऱ्या मुख्य आत्म्याला परमात्मा म्हणतात. धन्यवाद. रोजी पुढे वाचायचंय. इथे जे आहे थोडं चर्चा करून मग पुढे जाऊ. तर इथे आपण बघू शकतो की जसं आपण बघितलं की रूपाजी सांगतायत की भगवंत कधीही वृंदावन सोडून जात नाही. आता आपण बघितलं भगवंतांच्या खूप सुंदर लीला असतात. आता जे लोक योग वगैरे अशा गोष्टी करण्यामध्ये लागतात, एक प्रकारे बघितलं की ते एक लहान मुलांचा जो खेळ आहे त्या प्रकारे असतं.
त्यांना फक्त दुसऱ्यांना दाखवायचंय की आम्ही अशा गोष्टी करू शकतो की जे दुसरे करू शकत नाही. अर्थात काही असे हठयोगी असतात, तथाकथित हठयोगी, ज्यांच्याबद्दल प्रभुपादजी सांगतायत. हा निश्चित रूपाने त्याच्यात स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून काही लाभ होऊ शकतो, पण तिथे आध्यात्मिक दृष्टिकोनातून काही लाभ नसतो, हे समजणं गरजेचं आहे. आता वृंदावनाला भगवंत का सोडून जात नाही? तर तिथल्या लीला एवढ्या सुंदर आहेत. एकदा एक गोपी जे आहेत ते तक्रार घेऊन आले की कृष्ण जे आहेत ते आमचं लोणी चोरतायत, आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी आज आमचं लोणी चोरलं. तर त्या यशोदा माता त्यांना म्हटली की कृष्ण जो आहे तो आज घराच्या बाहेर गेलाच नाही, तो तर झोपेतूनही उठला नाहीये. तर त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण जे आहेत झोपेतून उठून येतात आणि आपले डोळे जे आहेत ते अशा प्रकारे चोळत चोळत येतात, आणि ते सांगतात कशा प्रकारे या सर्व गोपी ज्या आहेत त्या खोटारड्या आहेत. तर त्यामुळे त्या गोपी म्हणतात की निश्चित रूपाने पुढच्या वेळेस जे आहे आम्ही काय करणार, याला पकडून आणणार. तर त्यावेळेस यशोदा माता भगवंतांना म्हणते, श्रीकृष्णांना, अरे तू दुसऱ्यांच्या घरात लोणी चोरायला का जातो? जर तुला पाहिजे तर आपल्या घरातच लोणी चोर ना. तर जर तू अशा प्रकारे दुसऱ्यांच्या घरात लोणी चोरशील तर काय होईल, तू आपल्या परिवाराचं नाव खराब करशील. तर त्यावेळेस भगवंत जे आहे कृष्ण त्यांच्या गोदीमधून उडी मारतात आणि ते म्हणतात की मी हे सर्व काही करत नाही, आणि ते जाऊन जे आहे नंद महाराजांना तक्रार करतात. तर नंद महाराज म्हणतात यशोदा मातेला की तू त्याला का असं विनाकारण ताडण करत असते. तर अशा प्रकारे जे भगवंत ते आपल्या दिव्य लीलांद्वारे आपल्या भक्तांचं हृदय चोरतात, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे की त्यामुळे भगवंताच्या अशा दिव्य लीला आहेत, आणि ते निश्चित रूपाने हे वृंदावन सोडून जात नाही. तर जरी हे भगवंतांच्या लीला ज्या आहेत त्यांना आपण एक मनोरंजन म्हणून न बघता त्यांना आपण एक आश्रयाच्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. अर्थात ज्या प्रकारे भगवंतांचे भक्त त्यांच्यामध्ये आश्रित आहेत त्या प्रकारे आपणही भगवंतांचा आश्रय घेतला पाहिजे. तर जेव्हा अशा प्रकारे प्रभुपादजी स्पष्टता देत आहेत आपल्याला, तर आपल्याला अगदी सुंदर रीतीने ते जे भगवंतांच्या लीला आहेत, भगवंतांचा भाव आहे, त्याला स्पष्टीकरण देत आहेत. त्यामुळे हे जे वेगवेगळ्या स्तरावर भगवंतांशी आदान प्रदान होतं, तर त्या स्तरांनुसार साक्षात्कार पण वेगवेगळे होतात. अर्थात जर कोणी सांख्य तत्वाचं पालन केलं तर ते लोक जे आहेत ते परमसत्यालाही एक जड दृष्टिकोनातून, अर्थात एक भौतिक जे घटक आहे त्या भौतिक जगतातले त्या दृष्टिकोनातून त्यांचा साक्षात्कार करतात. जे कोणी ज्ञान मार्गाने या अध्यात्माच्या मार्गाला लागतात ते परमसत्याला जे त्यांच्या शक्तींविना बघतात. अर्थात आपण बघितलं तर तसं शास्त्रांमध्ये तर दिलेलं आहे, परास्य शक्तीर विविधैव श्रूयते, पण तरी हे जे आहेत ते परमसत्याला बिना त्यांच्या शक्तींच्या द्वारे बघतात. जे ज्ञान मार्ग आले, जे योग मार्ग आले आहेत ते या परमसत्याला फक्त त्यांच्या भौतिक शक्तींसोबत बघतात. तर याचा अर्थ काय आहे केवळ भौतिक शक्तींसोबत बघणं?
आपल्यापैकी कोणी सांगू शकेल का? परमसत्याला फक्त भौतिक शक्तींसोबत बघणं. तर भगवंत जे आहेत भौतिक जगामध्ये परमात्मा रूपाने जे निवास करतात, ते इथे त्यांच्या भौतिक शक्तींसोबत ते आहेत. पण आध्यात्मिक जगामध्ये त्यांच्या आध्यात्मिक शक्ती, आध्यात्मिक लीला, ते सर्व त्याचा विस्तार आहे. तर जेव्हा व्यक्ती भक्ती मार्गाचं पालन करतो, तेव्हा तो परम सत्याला त्याच्या भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही शक्तींसोबत समजू शकतो. अर्थात त्याला भगवान साक्षात्कार होतो. जे आपण इथे चर्चा करतोय की ब्रह्म, परमात्मा आणि भगवान साक्षात्कार, आणि त्यात भगवान साक्षात्कार कशा प्रकारे सर्वोत्तम आहे. तर त्यामुळे या बाकी अन्य मार्गांपेक्षा भक्ती मार्गाच्या पालनाने जे आहे व्यक्ती सर्वोत्तम साक्षात्कार करू शकतो. ठीक आहे, पुढे वाचा. त्यावरती आपण चर्चा करू शकतो. किती वेळ? 15 मिनिट, 1 मिनिट. तर इथे प्रभुपादजी जे आहेत जेव्हा सांगतायत की भगवंत आपल्या परमात्मा या पूर्णांश रूपाने सर्व भौतिक सृष्टी व्यापून असतात. तर कसे ते व्यापून असतात? तर सांगितलंय सर्वतः पाणिपादम तत् सर्वतोक्षिरी अक्षि शिरोमुखम सर्वदा श्रुतिमन लोके सर्वमावृत्य तिष्ठती. अर्थात सर्वतः पाणी पादम, त्यांचे हात आणि चरण जे आहेत ते सर्वत्र आहेत. सर्वतः अक्षी शिरोमुखम, अक्षी अर्थात त्यांचे डोळे, शिर शिरो अर्थात त्यांचं डोकं, शिर, आणि मुखम त्यांचं मुख, हे जे आहे ते सर्वतः सर्वत्र आहे. जेव्हा म्हटलेलं की सर्वतः श्रुतिमन लोके सर्वमावृत्य तिष्ठती, अशा प्रकारे जे आहेत भगवंत परमात्मा रूपाने सर्व व्यापक आहेत. इथे प्रभुपादजी बाकी अन्य जे परमात्म्याचे गुणधर्म आहेत त्याच्याबद्दलही सांगतायत. या श्लोकांमध्ये दिलेलं आहे सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभूतचैव निर्गुणम गुणभोक्तृच. आता हे जे परमात्मा आहेत हे सर्व इंद्रियांचे मूळ स्रोत आहेत. सर्वेंद्रिय गुणाभासम, तरी सर्वेंद्रिय विवर्जितम, जरी ते सर्व इंद्रियांचे मूळ स्रोत असले तरी ते काय आहेत? सर्वेंद्रिय विवर्जितम, ते सर्व इंद्रियांपासून विहित आहेत. सांगितले असक्तम, ते काय आहेत? विरक्त आहेत. जरी काय? ते सर्व भृतचैव, भरण करणं, भृत अर्थात जरी ते सर्वांचे पालक असले तरी ते विरक्त आहेत. आणि निर्गुणम गुणभोक्तृच, तर त्यांना म्हटलेलं आहे की ते निर्गुण आहेत. अर्थात ते गुणातीत, या 3 गुणांच्या परे आहेत. आणि त्याच वेळेस जे आहेत ते या गुणांचे गुणभोक्तृच, या गुणांचे स्वामी आहेत ते. अर्थात जर बघितलं तर विरोधात्मक वाटतात गोष्टी, पण कशा प्रकारे जेव्हा म्हटलेले की ते सर्व इंद्रियांचे स्रोत आहेत तरी ते इंद्रिय रहित आहे, तर हे समजणं आपल्याला खूप गरजेचं आहे. जेव्हा इथे म्हटलेले की ते इंद्रिय रहित आहेत, तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं का कशा प्रकारे ते इंद्रिय रहित असतात?
कोणाला समजलंय का आपण आज जी चर्चा केली ते चालतात चालतही नाहीत वेगवेगळी चर्चा केली? तर जेव्हा इथे म्हटलेलं आहे की ते इंद्रिय रहित आहेत, तर आपल्याला समजायला पाहिजे की त्यांचे भौतिक इंद्रिय नाही आहेत. त्यांची इंद्रिय जे आहेत ते आध्यात्मिक आहेत. त्यामुळे ते इंद्रिय रहित आहेत म्हणजे त्यांचे भौतिक इंद्रिय नाही आहेत. अशा प्रकारे अन्यही गोष्टींना आपण व्यवस्थित समजलं पाहिजे. बहिरंतच भूतानाम अचरम चरम एव च सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्. तर जेव्हा म्हटलेले की ते बाहेरही आहेत आणि सर्वांच्या आतमध्ये आहेत, चर अचर, आणि कारण ते अगदी सूक्ष्म आहे, ते भौतिक इंद्रियांच्या ग्रहण क्षमतेच्या पलीकडे आहेत. जरी ते खूप दूर असले, दूरस्थच्या अंतिके चतत, तरी ते खूप जवळ आहेत. तर आपण याची चर्चा केलेली आपल्यापैकी कोणी सांगू शकेल का कशा प्रकारे भगवंत, यातलं कुठलंही सांगितलं तरी चालेल की भगवंत खूप दूर असतात आणि खूप जवळही असतात, एकाच वेळेस असं कसं काय शक्य आहे? किंवा ते बाहेरही आहेत आणि ते आतमध्ये आहेत. जे आपण चर्चा केली भगवंतांच्या 3 स्वरूपांची, विशेषांची, ते वैशिष्ट्यांच्या आधारे कोणी सांगू इच्छित का ज्याला समजलंय? हरे कृष्णा प्रभूजी. हम्म. ते गजेंद्र मोक्षाच्या वेळेला ते एका क्षणात आले गजेंद्राला वाचवण्यासाठी. तुम्ही कशाबद्दल सांगताय ते सांगा, म्हणजे समजेल की. ते म्हणजे आहेत आणि नाहीत ह्याबद्दल सांगते. आहेत आणि नाहीत, हा, कुठे आहेत ते आणि कुठे नाहीत ते? भौतिक जगात नाही आणि आहेतही. ज्या वेळेला गजेंद्र पाण्यामध्ये म्हणजे मगर त्या ह्याच्यात पाय अडकलेला होता, त्यावेळी गजेंद्रांनी प्रार्थना केल्यावर एका क्षणात ते अवतरित झाले. ठीक आहे. ते जे उदाहरण आहे ते तुम्ही जे सांगतात त्याला तेवढं समर्पक नाही. बरं ते बरं. याच्यासाठी समर्पक आहे की भगवंत जरी एका जागी स्थित असले तरी ते बाकी अन्य लोकांनाही मागे टाकतात, किंवा बाकी जे लोक धावणारे आहेत त्या सर्वांना ते मागे टाकू शकतात. तर आपण बघतो कशा प्रकारे जेव्हा गजेंद्राला वाचवायसाठी गेले तर ते गरुडजींचा जी गती आहे ती त्यांना वाटलं ही कमी आहे, त्यामुळे ते स्वतःहून अजून गतिमान रीतीने ते आपल्या भक्ताला वाचायसाठी पोहोचले. तर छान सांगितलं तुम्ही. इथे बाकीचे अन्य आपण बघतो की भगवंत कशा प्रकारे बाहेरही आहेत आतही आहेत. तर बाहेर जेव्हा आपण म्हणतो तर भगवंत जे आहेत ते आपल्या धामामध्ये स्थित आहेत, तर ते तिथे बाहेर उपस्थित आहेत. पण जेव्हा आतमध्ये आपण म्हणतो तर ते परमात्मा रूपाने सर्वांच्या आतमध्ये आहेत. जेव्हा म्हटलेलं आहे की ते स्थिर आहेत आणि चलायमानी आहेत, किंवा ते स्थिर आहेत आणि चालतातही, तर आपण बघतो कशा प्रकारे ते त्यांच्या ब्रह्मस्वरूपाद्वारे ते नेहमी स्थिर असतात. कारण हे ब्रह्म जे आहे हे सर्व व्यापक आहे आणि तो भगवंतांचा एक प्रकाश आहे, ज्योती आहे. तर ते काही चालत नाही, तर त्या रूपाने ते जे आहेत स्थिर आहेत. पण भगवान ह्या रूपाने जे आहेत, भगवान ह्या माध्यमाद्वारे ह्या रूपाने ते चालतात. आपण बघतो जेव्हा म्हटलेलं की ते खूप दूर आहेत आणि खूप जवळही आहेत, तर गोलोक एव निवसती अखिलात्मभूत, आता ते आपल्या धामात आहेत, तर ते खूप दूरही आहेत. पण जेव्हा म्हटले की ते खूप जवळही आहेत, तर अर्थात जसं आपल्याला वाटतं की एखादी व्यक्ती जी आपल्याला खूप जवळ असेल
कोणासाठी त्यांचे लाईफ पार्टनर, जीवनसाथी, किंवा कोणासाठी कोणी अगदी खूप जवळ असू शकतं. पण ती जी व्यक्ती आहे जास्तीत जास्त त्या व्यक्तीला आलिंगन करू शकते, आणि तरी ती त्या व्यक्तीच्या तेवढ्या जवळ जाऊ शकत नाही. पण भगवंत जे आहे समाने वृक्षे, अर्थात आत्म्याच्या जवळ परमात्मा, अर्थात ते त्याच्या सगळ्यात जवळ आहेत. अजून जवळ कोणी जाऊ शकत नाही. तर अर्थात भगवंत जरी खूप दूर असले तरी खूप निकटस्थही आहेत. तशा प्रकारे आपल्याला स्पष्टता येते कशा प्रकारे भगवंत एकाच वेळेस हे सगळे गोष्टी करू शकतात. पुढे सांगतायत, अविभक्तम च भूतेषु विभक्तम इव च स्थितम भूतभर्तृ च तज्ज्ञेयम ग्रसिष्णु प्रभविष्णु च. तर निश्चित रूपाने ते सर्वांचे पालक आहेत आणि ते सर्वांचा विकासही करतात आणि सर्वांचा नाशही करणारे आहेत. तैत्तरीय उपनिषदात दिलेलं आहे, यतो वा इमानी भूतानि जायन्ते. आणि हा जो शेवटचा श्लोक इथे प्रभुपादजींनी उद्धृत केलेला आहे, त्याच्यात सांगण्यात आलंय की ज्योतिषामपि तज्ज्योति तमसः परमुच्यते ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम्. अर्थात भगवंत जे आहेत किंवा परमात्मा ह्या रूपाने, इथे भगवंत नाही म्हणू, परमात्मा जे आहे ते सर्व प्रकारच्या प्रकाशमान वस्तूंच्या प्रकाशाचे स्रोत आहेत. या अंधकारमय आणि अप्रकट जड तत्वाच्या ते परे आहेत. तेच ज्ञान आहेत आणि तेच ज्ञानगम्य आहेत किंवा ज्ञेय आहेत. आणि ज्ञानगम्य अर्थात ज्ञानाचं लक्ष जे आहे किंवा ज्ञानाद्वारे जाणण्यायोग्य आहे. तर त्यामुळे ज्ञान आपल्याला जे आहे लक्ष जे आहे वेदेश सर्व अहम एव वेद्य, आपल्याला भगवत प्राप्ती हेच लक्ष असलं पाहिजे. आणि कशा प्रकारे ते सर्वांच्या हृदयात स्थित आहेत. हृदि सर्वस्य विष्ठितम. तर अशा प्रकारे प्रभुपादजी या श्लोकात जी श्रृंखला दिली आहे आपल्याला सांगतायत परमात्मा जो आहे कशा प्रकारे या पूर्ण भौतिक सृष्टीला व्यापून आहे. भगवंतांचा जो संबंध आहे ते प्रत्यक्ष रूपाने भौतिक सृष्टीमध्ये येत नाही असं दिलेलं. काहीच व्यक्तिगत संबंध नसला तरी आपल्या परमात्म्या पूर्णांशाने वरील सर्व गोष्टी घडवून आणतात. आणि प्रत्येक जीवाला आत्मा म्हणतात. आणि अशा सर्व आत्म्यांवर नियंत्रण करणाऱ्या मुख्य आत्म्याला परमात्मा म्हणतात. तर त्यामुळे जर कधी कोणी असं म्हटलं की आपणच सर्वम खलु इदं ब्रह्म, आपणच भगवंत आहोत, किंवा असे काही काही लोक बोलतात ज्यांना व्यवस्थित अध्यात्माची माहिती नसते, ज्ञान नसतं. तर आपण त्यांना ह्या आधारावरती प्रभुपादजींनी हे जे श्लोक दिलेत 13व्या अध्यायातल्या 13 ते 18, 14 ते 18, जिथे परमात्म्याबद्दल हे सर्व विस्तृत रूपाने सांगितलंय, त्याच्या आधारावर आपण सांगू शकतो की कशा प्रकारे परमात्मा जे आहेत हे सर्व सृष्ट्यादी कार्य, अर्थात सृष्टी, स्थिती, प्रलय या सर्व गोष्टी घडवून आणतात. आणि हे भौतिक सृष्टीच्या संबंधात आहे. पण भगवंत जे आहेत ते या भौतिक सृष्टीच्या परे, अर्थात वैकुंठामध्ये, भगवत धामामध्ये, तिथे त्यांचं निवासस्थान, वास्तव्य आहे. आणि तिथे जे आहे तिथे परमात्म्याची गरज नाही आहे. अर्थात परमात्मा जे आहे ते या भौतिक जगामध्ये असतात.
वैदिक मंत्रांमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे. श्वेताश्वतर उपनिषद म्हणतं, तम हदेवम आत्मबुद्धी प्रकाशम मुमुक्षुर वै शरणम अहम प्रपद्ये. तर आपण जे आहे भगवंतांना शरणागत गेलं पाहिजे. जर आपल्याला इच्छा असेल काय मुमुक्षु, अर्थात जर एखाद्या व्यक्तीला मुक्ती प्राप्त करण्याची इच्छा असेल, मुमुक्षु म्हणजे जे मुक्ती प्राप्त करण्यासाठी इच्छुक आहेत, तर अशा व्यक्तीने भगवंतांना शरणागत गेलं पाहिजे. तर वैदिक शास्त्रांमध्ये हे जीवनात परम ज्ञान काय आहे त्याच्याबद्दल सांगितलंय. त्याच्यात स्पष्टता दिली आहे की ज्या भगवंतांना जाणल्यावरती व्यक्ती जन्म मृत्यूला पार करू शकतो, ते जे आहे ते परम ज्ञान आहे. आपण बघतो कशा प्रकारे श्वेताश्वतर उपनिषद मध्ये स्पष्टीकरण दिलंय. सर्वस्य प्रभुम ईशानम सर्वस्य शरणम बृहत. अर्थात हे जे परमात्मा आहेत हे सर्वस्य प्रभुम, ते सर्वांचे स्वामी आहेत. ईशानम, ते जे आहेत सर्वांचे नियंत्रक आहेत. सर्वस्य शरणम बृहत, आणि बृहत अर्थात जे परम आश्रयस्थान आहेत. तर अर्थात सर्वांसाठी जे आहे ते परम आश्रयस्थान आहेत. त्यामुळे हे कोणी याच्यात संदेह करू शकत नाही किंवा या सत्याला नकारू शकत नाही की कशा प्रकारे परमात्मा आणि जीवात्मा या दोन्ही वेगवेगळे आहेत. तर याचं खूप सुंदर स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामुळे प्रभुपादजी ते सांगतात कशा प्रकारे दोन्ही आत्मा आणि परमात्मा, आणि जीवात्मा जो आहे निश्चित रूपाने तो अणु आहे आणि परमात्मा जे आहेत ते विभू आहेत. ठीक आहे. तर याच्यावरती आपल्यापैकी कोणाला काही प्रश्न आहे? पुढच्या कक्षेमध्ये जे आपण हा जो उरलेला तात्पर्य त्याची चर्चा करूया. जर काही यात जे आपण चर्चा केली नसेल समजलं किंवा कठीण वाटलं असेल ते विचारू शकता. ठीक आहे. उद्याच्या कक्षेमध्ये जे आहे आपण हा मंत्र पूर्ण करून पुढची चर्चा करूया. जर काही प्रश्न नसतील तर मग आपण इथे विराम देऊया. नित्य कीर्तन प्रभू. हरे कृष्ण भाऊ. ठीक आहे. तर तुम्ही सर्वांना मेसेज पाठवून द्या. चालेल. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय. श्री उपनिषद जय. की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. जय गौर प्रेमानंदी. हरि 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 बोल. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम.